नमस्कार. आज आपण पाहणार आहोत पालक पनीर भुर्जी. त्यासाठी लागणार आहे एक पालक जुडी, जिरे अर्धा चमचा, धने पावडर अर्धा चमचा, खडा मसाला 1 चमचा, मीठ, 2 लाल सुक्या मिरच्या, तमालपत्र, आले लसूण मिरची 1 चमचा पेस्ट, 1 टोमॅटो चिरून घेतलेला, कसुरी मेथी अर्धा चमचा, 1 कांदा चिरून घेतलेला, 2-3 कांद्याच्या स्लाइस, दही 3 चमचे आणि टोमॅटो मी इथं बारीक करून घेतलेला आहे, गरम मसाला अर्धा चमचा. आता मी इथे 250 ग्रॅम पनीर घेतलेले आहे. आता मी इथे गॅसवर पातेल्यात गरम पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे व ही पालक 2 ते 3 मिनिटं पाण्यात शिजू द्यायची आहेत. तोपर्यंत दुसऱ्या भांड्यात थंड पाणी घेऊन त्यात बर्फाचे 2-3 तुकडे टाकून हे पानं आपल्याला त्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या भाजीचा कलर काळपट होणार नाही. हे जरा थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घेऊन बारीक करून घ्यायचं आहे. इथं पाहू शकता भाजीचा कलर हिरवागार राहिलेला आहे. आता मी इथे एका कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप व 2 चमचे तेल घेतलेले आहे. हे छान कडकडीत झाल्यानंतर आपल्याला फोडणीसाठी जिरे, खडा मसाला, तमालपत्र, सुक्या मिरच्याचा तडका दिल्यानंतर आपण केलेली पेस्ट तेलात टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. यामध्ये चिरलेला कांदा छान परतून घ्यायचा आहे. नंतर गरम मसाला, धनेपूड, दही टाकून हलवायचं आहे व टोमॅटो प्युरी टाकून भाजताना यामध्ये मीठ टाकायचं आहे व छान तेल सुटोपर्यंत भाजून तेल सुटेपर्यंत व पनीर घालून ते छान मिक्स करून पूर्ण स्मॅश करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये पालक पेस्ट टाकून छान हलवून घ्यायचं आहे व साधारण पाऊण ग्लास पाणी ओतायचं आहे. व छान 10 मिनिटं शिजवून द्यायचं आहे. इकडे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे. यामध्ये 2 चमचा तेल टाकून 10-12 लसूण पाकळ्या चिरून टाकायच्या आहेत व अर्धा चमचा लाल चटणी टाकून छान तडका द्यायचा आहे. तडका यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला यात बटर टाकायचं आहे व छान हलवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपली पालक पनीर भुर्जी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडले असल्यास ट्राय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.